तब्बल 1 लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात. जप्त केलेला मुरुम वाहतूक करणारा ट्रक कोणतेही दंडात्मक कारवाई न करता सोडण्यासाठी तब्बल 1 लाख रुपयाची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी विजयकुमार माने यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराचा मुरुम वाहतूक करणारा ट्रक महसूल विभागाने जप्त केला होता. हा ट्रक सोडण्यासाठी मंडल अधिकारी विजयकुमार माने यांनी तक्रारदाराकडे 1 लाख रुपयाची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबी कडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. सोमवारी दुपारी सोलापूर उत्तर तहसील कार्यालयात तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी विजयकुमार माने यांना रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा सदर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या कारवाईनंतर तहसील कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.